आज आपण फुलेवाडी रिंग रोड येथे जय हनुमान तरुण मंडळ या मंडळाला भेट दिलेली आहे आणि त्या मंडळाचे हरहुन्नरी कार्यकर्ते तानाजी फाले, जिथं कमी तिथं तानाजी अशा पद्धतीचे व्यक्तिमत्व आहे, त्यांची आपण आज एक खास प्रतिक्रिया घेतोय। आपल्या मंडळाची स्थापना 1999 साली झालेली आहे। तेव्हापासून आपलं मंडळ इथं स्थापित आहे। जेणेकरून मंडळच असं नाही तर आम्ही दरवर्षी गणपतीचे 11 दिवस जे असतात त्यात एक दिवस चांगला निवडून आम्ही महाप्रसादी घालतो, लोकांची सेवा करतो, चांगलं काम करतो। नाही, हा भाग थोडासा पूर्वी थोडासा कमी वस्तीचा असेल किंवा जास्त असेल, पण तुमच्या ते कसं काय ध्यानात आलं की बाबा आपण इथं गणेशाची मूर्ती स्थापन करावी आणि हा सण साजरा करावा नित्य नियमाने? यामागचा काय उद्देश होता तुमचा? काय नाही, आपला समाज आपला सगळा एकत्रित होता आणि एकत्रित यावा। त्यावेळी 1999 साली एक खचून 10 ते 15 घरं होती। त्या 10-15 घरांमध्ये आम्ही गणपती स्थापना करत होते। आमच्या त्यावेळेचे 99चे अध्यक्ष बाबराव गावडे होते, मंडळाचे अध्यक्ष, त्यांनी स्थापना केली। तिथून पुढे हे कार्य तुमच्याकडे हळूहळू येत झालं? असं काय नाही, कार्य माझ्याकडे आलं असं काय नाही, मी काय कार्यकर्ता आहे। तुमच्याकडे म्हणजे सगळ्या कार्यकर्त्यांच्याकडे आलंय, सगळे आमचे सगळे कार्यकर्ते आहेत, ते सगळे मन मिळावे आहेत, सगळे एकमेकांना समोर घेऊन सगळे कामं करतात। नाही, ते आता आम्ही आल्यापासून बघतोय कार्यक्रमामध्ये जे आहे सर्व कार्यकर्त्यामध्ये उत्साह दिसतोय। मग आता इथून पुढं भविष्यात काय नवीन प्लॅनिंग आहे का? असं काय तुमचं नवीन प्लॅनिंग आहे आमचा? एक ओपन पीस बघून मंडळ बांधायचं आहे, असा प्लॅनिंग आहे आमचा। एकाच्याच पाठीमाग खंबीरपणे असते। 99 पासून आपली परंपरा आहे, ज्याच्या बरोबर आहे पाठिंबा ज्याला दिलाय त्याच्याबरोबरच कायम राहतो। आता गणेश चतुर्थी सोडून आणखी एक प्रश्न आहे माझा। हे सगळीच तुम्हाला म्हणतात की रिंकू देसाईंचा उजवा हात म्हणतात तुम्हाला, मग रिंकू देसाईंच्या पार्टपासून तुम्हाला वेगळं असं दुसऱ्या विभागामध्ये विभागणी झाली आहे, त्याच्याबद्दल काय तुमचं मत आहे? रिंकू देसाई आमचा पहिल्यापासून नेता आहे आणि आम्ही नेता मानतोच। रिंकू देसाई आमचा पहिल्यापासून नेता आहे आणि आम्ही नेता मानतोच। त्यानंतर आता जे प्रभाग रचना झालेले आहे त्या प्रभाग रचनेची आम्ही हरकती घेणार आहे। जर हरकत घेतली ते महानगरपालिकेला प्रशासनाला मान्य झाली तर ठीक आहे, आम्ही तिकडं मतदान पहिल्यापासून आमचं 73 मध्ये मतदान होतं, 73 मध्ये झालं तर आम्ही तिकडे करणार, नाही झालं प्रयत्नांना आमच्या यश येईल असं आम्हाला गणपतीला सुद्धा आम्ही साकडं घालणार आहे। नाही आलं तर काय आम्ही आहे त्याचा 80 मध्ये नेता एखादा निवडणार, त्याच्या मागून राहणार। नमस्कार, मी योगेश ओटवकर, राहणार मालवदूत नगर, फुलेवाडी रिंग रोड। गेली 25 वर्षे मी इथं स्थानिक आहे। तर आता हा गणपतीचा गेल्या 11 दिवसाचा हा सण चालूच आहे दरवर्षीप्रमाणे। यावर्षी मोठ्या उत्साहात सर्व भक्तजन, गणेश भक्त जे आहेत ते चांगल्या पद्धतीने तर आपापल्या पद्धतीने करायला लागलेले आहेत। आज सुद्धा मी इथं हनुमान तालीम मंडळ इथं धनगरवाड्याची इथं आज आलेलो आहे। यांचा आज महाप्रसाद आहे मोठ्या प्रमाणात, त्याच्यासाठी आज सदिच्छा भेट देण्यासाठी मी आलो आहे। आज गणपतीचे मनोभाव आहे, आता मी पूजाही केलेली आहे आणि इथूनही आता मला आरतीसाठी जायचं आहे। भविष्याच्या काळात सुद्धा अशा पद्धतीनंच हे आपल्या गणपतीचं जे काय कार्य आहे ते मोठ्या प्रमाणात व्हावं आणि चांगल्या पद्धतीने सर्वांनी मिळून हे कार्य करावं। हे यालाच लागून एक प्रश्न आहे, आता प्रभाग रचना महानगरपालिकेची झाली आणि सर्व जनतेतून बोललं जाते की योगेश ओटावकर हे पण उत्सुक आहेत। या प्रभाग रचनेसंदर्भात तुम्ही 1-2 शब्द काय सांगाल आमच्या प्रेक्षकांसाठी? प्रभाग रचनेसंदर्भात बोलायचं म्हटलं तर यावेळी जी प्रभाग रचना आहे ही कोल्हापूरसाठीच नवीन आहे, त्याच्यामुळे माझ्यासाठी ही नवीन आहे। आत्तापर्यंत जे काही कॉर्पोरेशनला ज्या काही नगरसेवकच्या ज्या आत्तापर्यंत ज्या काही निवडणुका झाल्या त्या वैयक्तिक
प्रभागावर झालेले आहेत. म्हणजे एकूण 81 प्रभाग होते, त्याच्यामध्ये प्रत्येकाने वैयक्तिक आपापल्या टापूमध्ये प्रत्येकाची ताकद होती, त्याच्या माध्यमातून आतापर्यंत इलेक्शन लढवल्या गेल्यात. पण या वर्षीच्या ज्या आहेत या थोड्याशा वेगळ्या पद्धतीच्या असणार आहेत. मग ते विरोधक असतील किंवा आता सत्ताधारी असतील, यांच्यासाठी ही सोपी ही राहणार नाही आहे. कारण प्रत्येकाला कमीत कमी 4 प्रभाग हे होणारच आहेत. 4 प्रभागाचा मिळून एक वॉर्ड होईल आणि त्याच्यामध्ये किमान 4 जण आणि जास्तीत जास्त 5 जण अशा होईल. आपला हा जो प्रभाग आहे हा 20 वॉर्ड नंबरचा आहे. म्हणजे एकूण यामध्ये 5 नगरसेवक निवडून द्यायचे आहेत आपल्याला. त्याच्यामध्ये आपल्याला 80 आहे, 81 आहे, 79 आहे, 75 आहे, खालचा राजलक्ष्मी नगरपासून आहे. तर ह्या सगळ्यांची एकत्र जर मोड बांधली गेली तरच ही इलेक्शन सोपी जाणार आहे. मला असं वाटत नाही की अपक्षाची ह्यामध्ये ताकद लागेल असं वाटत नाही आहे. कारण अपक्ष एका वॉर्डपर्यंत एक ताकदीनं करू शकतो, पण शेवट पक्ष जर असेल तरच ती निवडणूक ही होणार आहे असं हे 100% मला तर जाणवतं. त्याच्यामुळे पक्षाशिवाय पर्याय नाही. नाही, माझा प्रश्न असा होता की जी आता जी प्रभाग रचना झालेली आहे ती तुमच्या दृष्टिकोन म्हणजे तुमच्या वैयक्तिक मतानुसार तुम्हाला काय हरकत आहे याच्यावर की तुम्ही समाधानी आहे? नाही, मी तर समाधानी आहे. कारण शेवटी बघा, मी तर एक सामान्य माणूस आहे. आपण आपलं काम करत जायचं आहे. ज्या लोकांनी ही आता प्रभाग रचना केलेली आहे, नदी नाले त्याच्यानंतर बाउंड्री लाईन चेक करून मेन रस्ते धरून हे जे काही विभागणी केलेली आहे, म्हणजे माझ्या एकट्याचाच आक्षेप घेण्याचं असं काही नाही. पण जे आहे ह्याच्यातून आपल्याला जायचं आहे. जमीची बाजू आमची चांगली आहे की आमचा स्वतःचा, मी जिथं राहतो, जिथं मी पूर्वीपासून काम करतो तो 81 माझा पूर्ण माझ्याकडे आहे. 80 जिथं आम्ही लहानाचं मोठं झालेलो आहे, खेळत आलेलो आहे, तो माझ्याकडे आहे. 79 सुद्धा आम्हाला लागून आहे, त्याच्यामुळे तो चांगला आहे. सुर्वेनगर वगैरे आहे, त्याच्यामध्ये साळुखी नगर आहे, राजलक्ष्मी नगर आहे, तुळजाभवानीच्या वरची साईड इकडची साईड आहे. तर प्रभाग चांगल्या पद्धतीने आले. तर असं वाटत नाही की याच्यामध्ये काही बदल व्हावा असं तरी सध्या तरी मला नाही वाटत. बाकीच्यांचे कोणाचे काही आक्षेप असतील तर त्याला आपले काही दुमत नाही. आता सर्व मीडियामध्ये अशी चर्चा आहे की प्रबळ असा दावेदार व्यक्तिमत्व शोधलं जाते उमेदवारी म्हणून. मग त्यात तुम्ही स्वतः एक प्रबळ आहे, याच दृष्टिकोनातून आता काय तुमची हालचाल चालू आहे की बाबा जनतेमध्ये किंवा म्हणा किंवा नेत्यांच्यामध्ये तुम्ही त्या डोळ्यात म्हणजे दृष्टिक्षेपात आला पाहिजे, तुमची त्यामध्ये बाबा तिकीटसाठी वर्णी लागली पाहिजे, यासाठी तुमची काय आता मुवमेंट आहे सध्या? मला वाटतं हे 1 किंवा 2 दिवसाचं किंवा महिन्याभराचं आहे असं मला वाटत नाही. आपण 2004 पासून हे काम करत आलेलो आहे. मागच्या वेळी सुद्धा आम्हाला चांगल्या पद्धतीने प्रतिसाद मिळाला होता आणि आपल्याला विजय आपण खेचून आणला होता त्यावेळी. आता सुद्धा आपण त्या माध्यमातून काम करतोय आणि आमचे जे नेते आहेत, अमल साहेब आहेत आणि आम्ही ज्यांच्या माध्यमातून काम करतोय, BJPच्या माध्यमातून, महायुतीच्या माध्यमातून, तर मला 100% खात्री आहे की नेते कुठेतरी त्याचा विचार होईल आणि आपल्याला एक प्रामाणिक कार्यकर्त्याला यावेळी संधी देतील. धन्यवाद.